नमस्कार. आज 3 जून 2026 वार आहे बुधवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. फ्रंट पेज ॲडव्हर्टाईज. नेक्स्ट पेज. CBSEवर पुन्हा सायबर हल्ला. 2 मिनिटांत 15 लाख हिट्स. 1 लाखांहून अधिक अनधिकृत प्रवेशाचा प्रयत्न त्यांनी केलेला होता. त्यानंतर इथे कोर शब्द आहे तो म्हणजे सायबर हल्ला. मग यालाच आपण ॲन्सर रायटिंग स्वरूपातून पाहणार आहोत. तर पहा, आता आजचा प्रश्न मी तुम्हाला देत आहे. भारतासमोरील सायबर हल्ल्यांच्या वाढत्या धोक्यांचे विश्लेषण करा. या संदर्भात देशाची सायबर सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यासाठी सरकारने कोणती पावले उचलली आहेत चर्चा करा. गुण आहेत 15 आणि शब्द मर्यादा आहे 250. आता कालचं एक रात्री मी ॲन्सर रायटिंग संदर्भात एक व्हिडिओ बनवलेला आहे. शक्य झालं तर तो व्हिडिओ प्लीज तुम्ही सर्वांनी पहा. मग त्यानंतर तुम्हाला जे मिथ्स आहेत ते नक्की दूर होतील. ओके, मग त्यालाच अनुसरून हा प्रश्न सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न करू शकता. ओके, थोडंसं तुम्ही पॉज घ्या. आय होप तुम्ही पॉज घेतला असाल, म्हणजे तुम्ही डायरेक्टली स्टॉप करू शकता. त्यानंतर याचं स्ट्रक्चर बिल्ड करण्याचा माइंडमध्ये तुम्ही प्रयत्न करा. स्ट्रक्चर बिल्ड केल्यानंतर काही विद्यार्थ्यांना परत क्वेश्चनची डिमांड समजणार नाही. क्वेश्चनची डिमांड काय आहे? सायबर हल्ल्यांच्या वाढत्या धोक्यांचे विश्लेषण करायचं आहे आणि सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यासाठी सरकारने कोणते पावले उचलले आहेत क्वेश्चनची डिमांड आहे. बरोबर. मग क्वेश्चनची डिमांड आता समजल्यानंतर तुम्ही ॲन्सर कसं लिहिणार? आता इंट्रोडक्शन. आता काही विद्यार्थ्यांना लगेच लक्षात येईल की बाबा सायबर हल्ला याबद्दल हा आर्टिकल आलेला आहे. बरोबर. मग पहिल्यांदा तो विद्यार्थी काय करेल? सायबर हल्ला म्हणजे संगणक नेटवर्क, माहिती यंत्रणा किंवा पायाभूत सुविधांनी हानी पोहोचवण्याचा किंवा अनधिकृतपणे ती ताब्यात घेण्याचा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न होय, असा इंट्रोडक्शन लिहिण्याचा प्रयत्न काही विद्यार्थी आपल्यासमोर करतील. पण हे इंट्रोडक्शन योग्य आहे का? तर बिलकुल नाही. पहा, क्वेश्चनची डिमांड काय आहे? वाढत्या धोक्यांचं विश्लेषण करायचं आहे व तुम्हाला काय म्हटलं की सरकारने कोणती पावले उचलली आहेत. बरोबर. मग तुम्ही लिहित काय होतात? तर क्वेश्चनची डेफिनेशन. हे योग्य आहे का? तर बिलकुल योग्य आहे. म्हणजे तुमच्या नजरेतून जो एक्झामिनर आहे त्याला तुम्हाला काहीच माहिती नाही. सायबर सिक्युरिटी किंवा सायबर हल्ला जो असतो ते एक्झामिनरला समजत नाही असं तुम्ही त्याला लक्षात आणून देता, पण हे चुकीचं आहे. त्यामुळे हा जो पॉईंट मी इथं टाकला आहे, ही जे डेफिनेशन कधीही लिहायची नसते. जर परीक्षेमध्ये विचारलं ना बेरोजगारी म्हणजे काय, आता हे सस्ते जे कोचिंग आहेत तिथं तुम्हाला असे प्रश्न देतात की बाबा बेरोजगारी म्हणजे काय. ओके, तर बेरोजगारी म्हणजे काय असे प्रश्न UPSC आणि MPSC विचारत नाही. आता मान्य आहे, पहा मी पण विश्लेषण केलेलं आहे, भरपूर थोडासा अनुभव नक्कीच आलेला आहे. MPSC मध्ये प्रश्न वेगळे आहेत, पण डायरेक्टली त्यांनी असं डेफिनेशन स्वरूपातून प्रश्न येत नाही आहेत. ओके, त्यानिमित्ताने लक्षात घ्या, जर तुम्हाला डेफिनेशन तिथं विचारलेली असेल बेरोजगारी म्हणजे काय विचारलं तेव्हाच तुम्हाला बेरोजगारी म्हणजे असं लिहायचं, अन्यथा डायरेक्टली तिथे तुम्ही डेफिनेशन द्यायला जाऊ नका. आता इथं पण तेच करायचं आहे. आपल्याला काय म्हटलेलं होतं त्यांनी? धोक्यांचे विश्लेषण करायचं. मग लगेच तुम्ही लिहायचं की डिजिटायझेशनमुळे भारत हा जगातील सर्वात मोठा डिजिटल अर्थव्यवस्थापैकी एक बनला आहे, परंतु यामुळेच देश सायबर हल्ल्यांसाठी एक प्रमुख लक्ष बनला आहे. कुंडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पातील सायबर हल्ला किंवा एम्समधील रॅन्समवेअर हल्ला ही याची अलीकडील प्रमुख उदाहरणे आहेत. त्यासोबतच इथं तुम्ही मध्ये CBSE मध्ये झालेला जो हल्ला आहे तो पण इथं नक्कीच देऊ शकता. ओके, पण CBSE अंतर्गत हल्ला आहे. पहा, जे आपलेच विद्यार्थी ते थोडंसं CBSE ला सांगत आहेत की बाबा इथं तुझ्या चुका आहेत त्यामुळे तू लवकर हे कर असं सांगत आहेत. त्यामुळे आपण सायबर हल्ला याला म्हणत नाहीये. CBSE ला थोडंसं आपण निगेटिव्ह पर्पजने दाखवत नाहीये, परंतु एम्स दिल्लीमध्ये जे काही अटॅक झाले होते ते चायनीज पर्पजने किंवा रॅन्समवेअर पर्पजने ते हल्ले झाले होते, त्यामुळे आपण याला उदाहरण स्वरूप देतो. हे लास्ट इयरची न्यूज आहे पहा एम्समधील. ओके, त्यामुळे न्यूजपेपर तिथं खूप महत्त्वाचं ठरतं व इंट्रोडक्शन तुमचं अशा पद्धतीने शॉर्ट बट स्वीट असायला हवं. तुम्ही यामध्ये जर तिथं डेफिनेशन टाकत असाल तर ती तुम्ही अतिशय घोडचूक तिथं नक्की करत आहात. बरोबर. व शब्द मर्यादा इथं दिली आहे 250 पैकी पहा अगदीच छोटासा भाग मी वापरला माझ्या शब्द मर्यादेचा. 250 पैकी अगदी 20 ते 30 शब्दामध्ये मी माझं इंट्रोडक्शन संपवलेलं आहे. मग आता इथे मी काय केलंय पहा, सायबर थ्रेट्स जे आहेत किंवा सायबर हल्ल्याचे जे प्रमुख धोके आहेत ना, मी तर भरपूर धोके दिलेले आहेत पहा, पण यामधील प्रमुख धोके तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. आत्ताच आपण प्रश्नामध्ये किंवा इंट्रोडक्शनमध्ये मी काय म्हटलं, एम्समध्ये रॅन्समवेअरचा हल्ला झालेला होता. मग रॅन्समवेअर तुम्ही लिहू शकता ना. रॅन्समवेअर किंवा मालवेअर हे काय असतं, तर डेटा लॉक करून तो परत करण्यासाठी खंडणी मागण्याचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे, हेच तुम्ही लिहायचं आहे. आता अगदीच इथे उदाहरण स्वरूप मी WannaCry दिलेला आहे, किंवा आता अगदी तुम्ही पण ना कम्प्युटरवरती एखादी फाईल जर डाउनलोड केलात, आता ही बेसिकली कुठं होतं, विंडोजवरती जास्त प्रमाणात होतं. ओके, मी जर एखादी फाईल
वॉन्टेड वेबसाईटवरून वगैरे जर डाउनलोड केली व त्यामध्ये जर रॅन्समवेअर आलं ना, तर पूर्ण तो माझा डाटा तिथं काय करतो पहा, सिक्युरिटाईज करतो, म्हणजे एन्क्रिप्ट करून टाकतो. व ते एन्क्रिप्शन परत एकदा डिकोड करण्यासाठी मला ते काय म्हणतात की बाबा क्रिप्टोकरन्सीमध्ये वगैरे पेमेंट कर, त्यावेळेसच तुझा आम्ही डाटा डाटा जो आहे तो डिक्रिप्ट करू, अन्यथा तुझा एन्क्रिप्टेड डाटा असेल व तो डाटा तुला पण वापरता येणार नाही. म्हणजे पहा, मी महाबळेश्वरला फिरायला गेलेली फोटो होती माझ्या लॅपटॉपमध्ये सेव्ह, व ती लॅपटॉपमध्ये सेव्ह फोटो असलेली ना, त्याला त्यांनी एन्क्रिप्ट करतात, म्हणजे ती फाईल मी ओपन करू शकत नाही. ओके, मग जर मला ती महाबळेश्वरला गेलेली फोटो जर ओपन करायची असेल तर त्यांना पैसे द्यावे लागतील, म्हणजे माझाच डाटा पण रॅन्समवेअर किंवा मालवेअर अटॅक माझ्या लॅपटॉपवरती झाल्या कारणानिमित्त ते काय करावं लागतं पहा, आपल्याला त्यांना पैसे द्यावे लागतात. हे अशा पद्धतीने काय आहेत, हे सायबर हल्ल्याचे धोके आहेत. आय होप पॉईंट तुम्हाला समजत असतील. म्हणजे पहा, अगदी मी तर भरभरून तुम्हाला डाटा दिला आहे. आता मी खालच्याच लेक्चरमध्ये म्हटलं की मॉडेल आन्सर देणार नाही, परंतु मी मॉडेल आन्सर का दिलेला आहे तर तुम्हाला फक्त याच्यातील महत्त्वाचे पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. कारण इथे पहा, प्रश्नाची डिमांड काय, धोक्यांचे विश्लेषण आणि पाऊले कोणती उचलली, दोन आपल्याला तिथं क्वेश्चनची डिमांड त्याला द्यायचा आहे. बरोबर, मग मी 30 शब्दांमध्ये काय दिलेलं आहे, इंट्रोडक्शन दिलं. 20 शब्दांमध्ये मी काय देणार आहे तर कन्क्लुजन देणार आहे. व 100 शब्द जे आहेत ते धोक्यांसाठी दिलं, व 100 शब्द मी कशासाठी देणार आहे तर सरकारने कोणते पावले उचलली यासाठी देणार आहे. मग अशा पद्धतीने आपलं स्ट्रक्चर तिथं बनणार आहे. व 250ची जी शब्द मर्यादा आहे ही का पालन करायचं आहे यासाठी प्लीज तुम्ही कालचा व्हिडिओ पाहून घ्या, त्यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेलं आहे की बा हे का करणं गरजेचं आहे. ओके, मी फक्त इथे एक प्रश्न आला या निमित्ताने सांगतोय, व 2022ला पण सेम टू सेम हाच प्रश्न आलेला आहे UPSC मध्ये. ओके, तुम्ही हे पाहू शकता. त्याच्यानंतर आजचा जो आर्टिकल आहे, आता बेसिकली हे जे सर्व काही आहेत हे तुम्हाला स्वतःहून वाचून घ्यायचं आहे, कारण यामध्ये समजावून सांगण्यासारखं वगैरे काही नाही आहे. त्याच्यानंतर सरकारी उपाययोजना पण इथं सर्व काही दिलेलंच आहे मी. ओके, यातील फक्त 2 ते 3 लिहायचे आहेत जे की तुम्हाला महत्त्वपूर्ण ठरतील. यापैकी पहा ना, ही एक CERT एक लक्षात ठेवा, कधीही विचारलं जातं CERT बद्दल. आणि शेवटचं आहे माहिती तंत्रज्ञान कायदा 2000, कारण यामुळे आपलं जे IT ॲक्ट 2000 आहे यानुसार बहुतांश ट्विटर अकाउंट, त्यानंतर इंस्टाग्राम अकाउंट किंवा राहुल गांधी यांची जी डील आहे ती पण त्यांनी डिलीट केली होती. मग तेच कारण आहे IT ॲक्ट 2000चं. मग अगदी याचा वापर परीक्षेमध्ये वगैरे विचारला जाऊ शकतो, कारण सध्याला वापर या कायद्याचा जास्त वाढलेला आहे. या निमित्ताने प्लीज या कायद्याला थोडंसं तुम्ही वाचून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर पहा, आता आपल्या आर्टिकलमध्ये किंवा आपल्या प्रश्नामध्ये वे फॉरवर्ड किंवा चॅलेंजेस विचारलेलं होतं का तर बिलकुल नाही. पण मी हे का दिलेलं आहे तर तुम्हाला जर निबंध कुठे विचारण्यात आलं किंवा 2026च्या मेन्समध्ये जर तुम्हाला प्रश्न आला चॅलेंजेस आणि आव्हाने कुठं आहेत का सांगा मला म्हणून, तर त्यासाठी मी हा पण पॉईंट दिलेला आहे. प्लीज तिथं जर क्वेश्चनमध्ये वे फॉरवर्ड आणि चॅलेंजेस विचारलं ना तरच तुम्ही द्या, अन्यथा बिलकुल देण्याची आवश्यकता नाही. क्वेश्चनची डिमांड ओळखायला शिका. 250 शब्द म्हटलं तर 250 शब्दच तिथं द्यायचं आहे, कारण जो एक्झामिनर आहे त्याला तुमच्या नंतर अगदी 15,000 कॉपी चेक करायची आहेत. म्हणजे अगदी 15,000 विद्यार्थी असतात, त्यामुळे 14,000 तरी कॉपी त्याला चेक करायची आहेत ना. मग अगदी तुमच्यावरच ते सर्व काही वेळ देऊ शकत नाही व तुम्हाला तिथं डिफाईंड केलेली आपली अँसर शीट असते. यासाठी प्लीज क्वेश्चनची डिमांड ओळखायला शिका, त्याच्यानंतरच तुम्ही हे आन्सर वगैरे देण्याचा प्रयत्न करा. ओके, आता पहा, आपली बॅच चालू झालेली आहे. याच्या पूर्वीच्या विद्यार्थ्यांनी मला कॉल केलं होतं मेन्स आन्सर रायटिंगबद्दल, त्यांनी प्लीज एकदा मला आज कॉल करू शकता. म्हणजे भरपूर विद्यार्थ्यांची एन्क्वायरी वगैरे तशा पद्धतीने आली किंवा मेसेजेस तशा पद्धतीने आलेले आहेत. या निमित्ताने ते मला परत तुम्हाला कॉन्टॅक्ट करताना शक्य झालं तर प्लीज तुम्ही स्वतःहून मला एकदा परत कॉन्टॅक्ट करा. मग आज तुम्हाला लगेच मी क्वेश्चन वगैरे देणार आहे. टेलिग्राम ग्रुप बनवून आपण त्या पद्धतीने क्वेश्चन वगैरे देऊयात व तुमचं आजपासून बॅच वगैरे तशा पद्धतीने चालू होईल. फक्त मी एक डेमो घेण्याचा प्रयत्न केला व मी म्हटलेलं आहे ना, एक डेली पद्धतीने आपण एक मेन्स आन्सर रायटिंगसाठी क्वेश्चन वगैरे डिस्कस करणार आहोत. तर आजचा हा प्रश्न आपण डिस्कस केलेला आहे. ओके, बॅक टू द वर्क. न्यूजपेपर अनालिसिसला परत आपण एकदा जाऊयात. आता पहा, बॅकवर्ड लिंकेजेसमधून सायबर हल्ला आपल्याला महत्त्वाचा होता. मग सायबर हल्ला आय होप तुम्हाला समजला असेल. त्याच्यानंतर आपण दुसरीकडे जाऊयात, आजच्या अन्य बातम्या पाहूयात. ओके, स्किप करू शकता. नेक्स्ट आहे 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजना जाहीर. 36,000 कोटींचा बोजा राज्य सरकारवरती वाढलेला आहे. महायुती सरकारने राज्यातील शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे. या योजनेनुसार राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांचे 36,585 कोटींचे कर्ज माफ होणार आहे. 2 लाखांपेक्षा कमी थकीत कर्ज असलेल्या 16,74,000 शेतकऱ्यांचा 7/12 कोरा होणार असून त्यांना खरीपासाठी पुन्हा कर्ज काढण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. त्यानंतर शेतकऱ्यांनी 1 एप्रिल 2019 ते
31 मार्च 2025 या कालावधीत उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची 30 सप्टेंबर 2025 अखेर थकीत असलेली व 31 मार्च 2026 अखेर परतफेड न केलेली एक किंवा अनेक बँकांकडील सर्व कर्ज खात्यावरील एकत्रित थकबाकीची मुद्दल व व्याजासह अधिकतम 2 लाखांपर्यंत अशा शेतकऱ्यांना जमीन धारणेचे क्षेत्र विचारात न घेता या कर्जमुक्तीची योजनेचा लाभ घेता येणार आहे. ओके, हे त्याचे डिटेल्स तिथं देण्यात आलेले आहेत. ओके, मग आता यालाच अनुसरून पुढे पेजवरती पहा एक आर्टिकल आलेला आहे किंवा एक बातमी आलेली आहे. कर्जमाफीचा तिजोरीवर बोजा, अर्थसंकल्पीय तरतूद नसल्याने राजकोषीय तूट मर्यादेत वाढण्याचे आव्हान. आता पहा, सध्याला तुम्हाला माहिती असेल लाडकी बहीण योजना, त्यानंतर विविध सामाजिक अन्य इन्फ्रास्ट्रक्चर ज्या योजना आहेत त्याच्यावरती राज्य सरकारचा खर्च ऑलरेडी झालेला आहे, जसं समृद्धी महामार्ग वगैरे आपण मांडलेला, बरोबर. मग या कारणानिमित्त पहा राज्य सरकारचा खर्च ऑलरेडी वाढलेला आहे किंवा कर्जाचा डोंगर ऑलरेडी राज्य सरकारवरती आलेला होता, बरोबर. मग त्यामध्ये यावर्षी शेतकरी कर्जमाफी राज्य सरकारने केलेली आहे व याचा ताण असू द्यात किंवा कॅपिटल जे इन्फ्रास्ट्रक्चरच्या योजना आहेत ना त्याचा पण इथं बेसिकली ताण निर्माण होईल. मग हे संपूर्ण ताण जर तुम्ही पाहिलात तर हे कोणतं ताण होणार आहे किंवा यालाच तुम्ही आमदनी अठ्ठ्याण्णव खर्चा रुपया या भाषेत जर पाहिलात तर यालाच काय म्हणता तुम्ही राजकोषीय तूट. ओके, म्हणजे बजेटरी तूट अशा पद्धतीने पण त्याला तुम्ही शब्द वापरू शकता किंवा फिजल पॉलिसी असल्या कारणानिमित्त हे फिजल डेफिसिट असं देखील याला आपण म्हणतो. मग फिजल डेफिसिट आपल्या राज्य सरकारचं इथं बेसिकली वाढणार आहे. कारण पहा ही जी कर्जमाफीची जी योजना आहे ती कर्जमाफीची योजना ती बजेटमधून घेण्यात आलेली आहे का, तर बिलकुल नाही. कारण लास्ट इयरलाच बजेट मांडलं गेलं होतं ना, मग त्या बजेटमध्ये तरतूद नव्हती किंवा आपण 46,000 कोटीची इथं शेतकरी कर्जमाफी वगैरे करणार आहोत, तर नाही, त्यावेळेस तिथं काहीच नव्हतं. त्यावेळेस फक्त आपण ना 36,000 कोटी रुपये कशासाठी काढले होते, तर लाडकी बहीण योजनेसाठी काढले होते. पण आता एक्स्ट्रा बजेटरी सोर्सेसमधून आपण ही शेतकरी कर्जमाफी करत आहोत. या निमित्ताने पहा महसुली खर्च इथं बेसिकली नक्कीच वाढणार आहे राज्य सरकारचा. मग या निमित्तानेच पहा आता आरबीआय आपल्याला काय म्हणेल किंवा दुसऱ्या कोणत्या बँका वगैरे काय म्हणेल असा पण प्रश्नचिन्ह राज्य सरकारसमोर आहे. पण इथे उत्तर देण्यात आलंय. पहा 1980 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री अंतुले होते, त्यांनी राज्यात कर्जमाफी योजना राबवली होती. म्हणजे 100 कोटींचे खावटी कर्ज माफ करण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता. मग त्या निर्णयाला आरबीआयने म्हटलं की बुवा तुम्ही असा कसा निर्णय घेऊ शकता. त्यावेळेस त्यांनी काय म्हटलं की बुवा तू सुपर नाही आहेस. ओके, म्हणजे आम्ही लोकशाही आहोत किंवा आमच्याकडे सर्व पॉवर आहे असं म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला त्यांनी शांत करण्याचा प्रयत्न त्यावेळेस अंतुले यांनी केला होता. मग अगदीच तशा पद्धतीने आता उत्तर देईल का आरबीआयला महाराष्ट्र सरकार, असा प्रश्नचिन्ह लोकसत्ताने ठेवलाय. पण हे सध्याला आपल्यासाठी बिलकुल गरजेचं नाही. पण एमपीएससी किंवा सरळ सेवा परीक्षेमध्ये प्रश्न काय विचारला जाऊ शकतो पहा की आतापर्यंत किती वेळा कर्जमाफी झालेली आहे. त्यानिमित्ताने 1980 अंतुलेंचं सरकार होतं, मुख्यमंत्री त्यावेळेस अंतुले होते. त्यानंतर 2008 मध्ये पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी केंद्रीय स्तरावरती ही कर्जमाफी केली होती. केंद्रीय म्हणजे संपूर्ण भारतभर ही कर्जमाफी झाली होती. पहा त्यानंतर 17-18 मध्ये परत देवेंद्र फडणवीस होते मुख्यमंत्री. त्यानंतर 19-20 मध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. त्यानंतर 2026 मध्ये देवेंद्र फडणवीस 36,000 कोटी रुपयांची ही 36,000 कोटी रुपयांची कर्जमाफी त्यांनी करत आहेत. सॉरी, मी 46,000 कोटी म्हटलेलं होतं, इथं 36,000 कोटी आहे. हा पॉईंट प्लीज तुम्ही लक्षात ठेवा. डन. आय होप पॉईंट सर्व काही तुम्हाला समजलं असेल, बजेट वगैरे. आता पहा सध्याला तरी बजेटरी डेफिसिट वगैरे तशा पद्धतीने दिलेलं नाही डिटेलमध्ये, पण मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा मी हा प्रयत्न केलेला आहे. ओके, त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. मागं जावं लागेल कारण 1-2 बातम्या सुटल्या आहेत मागे. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे पहा, मी नसतो तर तुरुंगात असता, शस्त्रसंधी अडचणीत आल्यामुळे नेतन्याहू यांच्यावर ट्रम्प यांचा आरोप किंवा ट्रम्प संतप्त झालेत नेतन्याहूवरती व ते अगदी बरोबर आहे. पहा जर डोनाल्ड ट्रम्प नसते तर कदाचित नेतन्याहू यांनी नक्कीच हे अशा पद्धतीने पाऊल त्यांनी उचललं नसतं एकतर इराणबद्दलचं. कारण पहा ग्लोबल सप्लाय चेन विस्कळीत झालेली आहे व अगदी डोनाल्ड ट्रम्प हे युद्धामध्ये पडल्यामुळे जे युरोपियन युनियन आहे किंवा जे अन्य राष्ट्र आहेत ते पण काही बोलत नाही आहेत. पण जर डोनाल्ड ट्रम्प नसते तर नेतन्याहू यांच्यावरती ऑलरेडी पहा इंटरपोलने किंवा युनायटेड नेशन्सनी त्यांच्यावरती अरेस्ट वॉरंट ऑलरेडी जाहीर केलेला आहे. पण प्रॉब्लेम असा आहे की डोनाल्ड ट्रम्प यांचा त्यांच्यावरती हात आहे, या कारणाने तर त्यांना कोणी अटक करत नाही आहे. मग अगदीच पहा जर डोनाल्ड ट्रम्प नसते तर नक्कीच हे ऑलरेडी अडचणीत आलेच असते. ओके, मग आता डोनाल्ड ट्रम्प सध्याला अडचणीत आले आहेत की स्टेट ऑफ हॉर्मुझ ओपन करायचं आहे त्यांना व देशामध्ये अगदीच अमेरिका असू द्या किंवा इंडिया असू द्या महागाई वाढत आहे. या कारणानिमित्त डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहेत की पुढल्या आठवड्यामध्ये आपला करार नक्की होईल व स्टेट ऑफ हॉर्मुझ पुढल्या आठवड्यामध्ये नक्की ओपन होईल. ही एक पॉझिटिव्ह बातमी आहे पहा, पण अपेक्षा अशी आहे की खरंच हे सत्य व्हावं, अन्यथा
म्हणजे दुर्दैवच आहे पहा, कारण सर्वच गोष्टी इथं महागाईचा फटका सर्वांना बसतच आहे. ओके, त्यामुळे ही बातमी आपण पाहणारच आहोत. त्याबद्दल एक आर्टिकल पण आलेलं आहे, पण या आर्टिकलला मला आज डिस्कस करायचं नाही, कारण नेक्स्ट वीकमध्ये काय होईल काही सांगता येत नाही इंटरनॅशनल रिलेशनमध्ये. पण आजचा एक आर्टिकल आहे इंडिया आणि चायनाच्या रिलेशनबद्दल. हा आर्टिकल खूप महत्त्वाचा आहे. ओके, तो मी लवकरच घेणार आहे. त्यानंतर पुढे चला, शिवकुमार यांचा आज शपथविधी, मंत्रिमंडळ रचनेसंदर्भात दिल्लीमध्ये सध्या चर्चा त्याबद्दलची होत आहे. नेक्स्ट आहे द व्हॉइस ऑफ द हिंद, रजाबला सेन्सॉरची मंजुरी. म्हणजे गाझा स्ट्रीपमध्ये इस्रायली सैन्याच्या हल्ल्यात मारली गेलेली 5 वर्षाची पॅलेस्टाईनी मुलगी हिंद रजाब हिच्या सत्य घटनेवर आधारित ऑस्कर नामांकित द व्हॉइस ऑफ द हिंद रजाब या चित्रपटाला भारतातील प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. ओके, परीक्षेला सरळ सेवेला वगैरे प्रश्न येऊ शकतात, त्यानिमित्ताने हा पॉईंट प्लीज लक्षात ठेवा. डन. नेक्स्ट आहे दिल्लीत 8 वर्षातील सर्वाधिक स्वच्छ हवा. ओके, म्हणजे आता अगदीच ही जर हवा तुम्ही इंटरनॅशनल लेवलवरती जर चेक केलात ना, तर ती परत आणखीन विस्कळीतच जाणार आहे. पण ठीक आहे, पॉझिटिव्ह न्यूज आहे, त्यामुळे थोडंसं पॉझिटिव्हलीच पाहूयात आपण ह्याला. निगेटिव्ह म्हणजे पाहायला गेलं तर भरपूर निगेटिव्ह होणार आहे तिथे. ओके, त्यामुळे मी याला स्किप केलं. नेक्स्ट पहा, हे जॉर्ज फर्नांडिस यांच्याबद्दलचा आर्टिकल आला आहे. शक्य झालं तर तुम्ही वाचून घेऊ शकता की जॉर्ज फर्नांडिस कशा पद्धतीने व्यक्तिमत्व होते. या निमित्ताने इथं पॉईंट पण दिलेला आहे पहा, त्यांचं तडक व्यक्तिमत्व कशा पद्धतीने होतं. ओके, त्यानंतर पुढे चला, मूल्य नाही मान तरी. आता 2026मध्ये 2026 पहा, नोव्हेंबर महिन्यामध्ये 10 वर्ष होतात एका घटनेला, ते म्हणजे डिमोनेटायझेशन. 500 आणि 1000 रुपयाच्या ज्या नोटा होत्या त्याला बंदी करून 10 वर्ष होत आहेत. मग त्याबद्दलचा हा आर्टिकल आलेला आहे. शक्य झालं तर तुम्ही वाचा, पण रिकमेंडेड बिलकुल नाही आहे. लोकसत्ताने थोडंसं केलेली अशा पद्धतीने हे आर्टिकल दिलेलं आहे. म्हणजे अगदीच स्तुतीसुमने पण आहेत व त्याबद्दल कटाक्ष पण आहेत. ओके, त्यामुळे मी स्किप करतोय. नेक्स्ट आहे धोरणात्मक दिवाळखोरी लोकशाहीला कुठे नेते. आता अगदीच हा आर्टिकल महत्त्वाचा आहे, पण पहा कालचा जो आर्टिकल होता पहा, हळूहळू आरक्षण कमी करणार आहेत का, तशा पद्धतीचा हा आर्टिकल आहे. त्यामुळे लगेच लेखकांची जी लँग्वेज आहे ती लगेच लक्षात येते, त्यामुळे मी या आर्टिकलला स्किप करतोय. नेक्स्ट आहे आमदारांनी राजीनामा दिला तरी अपात्रतेची कारवाई सुरू राहते का. हा प्रश्नचिन्ह पहा, सुप्रीम कोर्टाने 2 केसेसमध्ये वेगवेगळे निर्णय दिले आहेत. म्हणजे झालेलं काय पहा, नुकतंच तमिळनाडू इलेक्शन झालं. तमिळनाडू इलेक्शनमध्ये AIDMK यांना पहा किती 47 जागा प्राप्त झाल्या. 47 जागांपैकी 45 ज्या जागा आहेत ना, ते त्यांनी AIDMK पासून स्प्लिट करण्याचा निर्णय घेतला. ओके, 47 पैकी पहा जे आमदार आहेत 25 त्यांनी स्प्लिट होण्याचा निर्णय घेतला व स्प्लिट झाल्यानंतर लगेच पहा दुसऱ्या दिवशी त्यामधील काही ज्या 4 आमदार आहेत ना त्यांनी राजीनामा दिला. ओके, मग जे AIDMK खरी पार्टी आहे ना, त्यांनी हे जे 25 आमदार आहेत यांच्यावरती 10th शेड्यूल, भारतीय संविधानाची जी 10th शेड्यूल आहे त्याच्या अनुसार कारवाई करण्याची जी मागणी आहे ती स्पीकरकडे त्यांनी टाकली. बरोबर, पण लगेच दुसऱ्या दिवशीच पहा यांनी स्पीकरकडे मागणी गेल्या लगेच यांनी 4 जणांनी काय दिला, राजीनामा दिला. व राजीनामा दिल्यानंतर पहा आता प्रश्न असा आहे की यांच्यावरती हे जे उर्वरित 4 आहेत किंवा हे 25 पैकी हे जे उर्वरित 4 आहेत यांनी राजीनामा दिला तरी देखील यांच्यावरती अपात्रतेची कारवाई करावी किंवा नाही, याबद्दलचा हा प्रश्नचिन्ह आहे. मग सुप्रीम कोर्टाने 1982 मध्ये नागालँडमधील एक केस आहे पहा, त्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने म्हटलं की यस हे अपात्रच असतील. परंतु ज्यावेळेस कर्नाटकची बारी आली, कर्नाटकमध्ये पण अशाच पद्धतीने पहा आमदार फुटी प्रकरण झालेलं होतं. मग त्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने म्हटलं की नाही, जर आमदारांनी जर राजीनामा दिलेला असला तर तुम्ही त्यावरती अपात्रतेची कारवाई करता येणार नाही, असं कर्नाटकच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने असा निकाल दिला. म्हणजे अगदी सुप्रीम कोर्टच पहा दोन्ही केसमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने निर्णय दिलेला आहे. त्यामुळे आपल्याला सांगता येणार नाही की याबद्दल जर आमदारांनी राजीनामा दिला तर त्याच्यावरती 10व्या अनुसूचीनुसार कारवाई करण्यात येते किंवा नाही. व आता UPSC पण असा प्रश्न बिलकुल विचारत नाही, त्यामुळे थांबा, जास्त डीपमध्ये जाऊ नका, कारण पहा तिथं कॉन्स्टिट्यूशनच काही म्हणत नाही. तर मग अगदी UPSC पण काही तिथं देऊ शकणार आहे का, तर नाही. व पहा प्रॉब्लेम असा आहे, UPSCने जरी हा क्वेश्चन दिला व सुप्रीम कोर्टाने दुसऱ्या दिवशी निर्णय दिला पहा, म्हणजे कॉन्स्टिट्यूशनल बेंचने दुसरा मोठा निर्णय दिला तर ते क्वेश्चन इनव्हॅलिड ठरतं. मग तेच पहा तो क्वेश्चन बाद होतो. मग यासाठी निश्चित असे प्रश्न येत नाहीत. फक्त लक्षात घ्या की सुप्रीम कोर्टाने एका केसमध्ये यस म्हणून दिलेला आहे निर्णय व दुसऱ्या केसमध्ये नो म्हणून निर्णय दिलेला आहे. एवढंच काय ते लक्षात ठेवायचं आहे आज घडीला. त्याच्यानंतर आणखीन एक महत्त्वाचं इथं काय आहे पहा, तर
महाराष्ट्राबद्दलची शिवसेना आणि राष्ट्रवादीची केस सध्याला चालू आहे. ओके, मग त्या केसमध्ये जो काही महत्त्वाचा निर्णय येणार आहे ना, तो सगळ्या केससाठी लागू होणार आहे. म्हणजे अँटी डिफेक्शन लॉ बद्दलची सर्वात मोठी केस कोणती असेल तर शिवसेनाची केस असणार आहे. ओके, त्यामुळे थोडंसं वेट अँड वॉच, कारण पहा सध्याला सुप्रीम कोर्ट पण सुनावणी करत नाही आहे व त्याबद्दल जर काही म्हटलं तुम्ही तर लगेच अगदी उद्धव ठाकरे यांच्या पक्षांनाच त्यांनी तशा पद्धतीने रागावलेला आहे, तर मग आपल्या म्हणजे ते होऊ शकणार नाही. त्यामुळे मी स्वतःला सावरतोय व पुढे जाण्याचा आपण प्रयत्न करूयात. ओके, डन. नेक्स्ट पहा, अशा पद्धतीने आजचा लोकसत्ता वृत्तपत्र इथे संपतं. एक बातमी राहिलेली आहे. राज्यातील मिथेनॉल उत्पादकांवर कारवाई करण्यात येत आहे. अन्न व औषध प्रशासनाची तपासणी मोहीम चालू आहे व सध्याला माहिती आहे फूड डिपार्टमेंटमध्ये सध्याला बदली कोणाची झाली? IAS तुकाराम मुंडे यांची बदली झाली. त्यामुळे हे अगदीच जास्त प्रमाणात होणार आहे. ही चांगली गोष्ट आहे. पण याला कारणीभूत काय झालेलं आहे? पिंपरी चिंचवडमधील जे मिथेनॉल मिक्स जे दारू आहे त्यामुळे आय थिंक 17 जणांचं तिथं निधन झालं, याबद्दलची ही बातमी. ओके, तर पहा UPSC प्रश्न कुठून विचारते किंवा MPSC. आता विद्यार्थ्यांचा प्रश्न होता पहा की सर तुम्ही फक्त UPSCच म्हणता, MPSC बद्दल पण थोडंसं काहीतरी बोला. तर पहा UPSC आणि MPSCचा सिलेबस समान आहे. ओके, त्यामुळे मी जिथं UPSC असा पॉईंट ठेवतो ना, अगदी तिथं तुम्ही MPSCला कन्सिडर करत चला, कारण MPSC पण दिवसेंदिवस इव्हॉल्व्ह होत आहे. ओके, त्याच्यानंतर पहा महत्त्वाचं इथं सांगायचं मुद्दा हा आहे की लास्ट इयरला मी एक प्रेडिक्शन केलं होतं की हा प्रश्न UPSC साठी येईल, परंतु तोच प्रश्न MPSCने पण दिलेला होता. राज्यसेवा 2025चा तो अँथ्रोपॉलॉजीचा प्रश्न होता. त्याच्यानंतर आणखीन एक लास्ट इयरला पहा यावर्षीच्या राज्यसेवेमध्ये चाबहार पोर्टबद्दलचा एक प्रश्न आलेला होता. तो करंट अफेअर्समधला इराणबद्दलचा तो प्रश्न आहे. बरोबर, तो प्रश्न मी जास्त करून UPSC जरी म्हटलं असलं तरी MPSCने राज्यसेवेमध्ये तो प्रश्न विचारला होता. त्याच्यानंतर राज्यसेवा 2025चा आणखीन एक प्रश्न, मालदीवचं पंतप्रधान आल्यानंतर मालदीवचे पंतप्रधान कोणत्या पक्षाचे आहेत हा एक प्रश्न आलेला होता. बरोबर, तो पण प्रश्न मी बेसिकली इंटरनॅशनल रिलेशन आणि UPSCच्या दृष्टिकोनातून सांगत होतो, पण तो MPSCला पण आलेला होता. त्यानिमित्ताने पहा, जरी मी UPSC म्हणत असलं तरी ते सर्व काही MPSCला पण तशाच पद्धतीने लागू होणार आहे, हे मात्र निश्चित आहे. ओके, डन. त्याच्यानंतर आपल्यासाठी महत्त्वाचं काय, मिथेनॉलचा वापर कुठं होतो हे लक्षात घ्या. मिथेनॉल रसायनला वूड अल्कोहोल असं देखील म्हटलं जातं, त्यामुळे याला समानार्थी शब्द हे लक्षात ठेवा. याचा वापर उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणावर होत असला तरी ते मानवी शरीरासाठी अत्यंत घातक आहे. मिथेनॉलचा वापर औषध निर्माण, रसायन निर्माण, त्यानंतर ॲसिडिक ॲसिड आणि इतर अनेक रसायने तयार करण्यासाठी होतो. इंधन, प्लास्टिक, पेंट उद्योग, रेझिन, पेंट्स, डिंक आणि सॉल्व्हंट्स, स्वच्छता उत्पादने या क्षेत्रांतही मिथेनॉलचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. ओके, पॉईंट प्लीज लक्षात ठेवा. UPSCने याच्या पूर्वी प्रश्न विचारलेले आहेत. ओके, डन. त्यानंतर अशा पद्धतीने आजचा लोकसत्ता इथे संपतो. नेक्स्ट आहे आजचं द हिंदू. ओके, आता पहा द हिंदूमध्ये महत्त्वाच्या 1-2 बातम्या आहेत, त्यापैकी एक अतिशय महत्त्वाचा आर्टिकल आहे. पहिली बातमी म्हणजे पहा, साऊथ वेस्ट मान्सून टू सेट इन ओव्हर केरला अराउंड 4 जून. ओके, 4 जूनपर्यंत साऊथ वेस्ट मान्सून जे आहे किंवा प्यारा भारतला मान्सून आपलं 4 जूनला धडकेल किंवा 4 जूनच्या आसपास धडकेल असं तज्ञांचं म्हणणं आहे. ठीक आहे, पण लवकरात लवकर धडकावं हीच एक आपली अपेक्षा आहे. त्यानंतर डायरेक्टली पहा, नेक्स्ट न्यूज दिसत नाही आहे, तर डायरेक्टली आपण आता एडिटोरियलला धडक देणार आहोत. ओके, हा एडिटोरियल आजचा खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे प्लीज सर्वांनी म्हणजे इथपर्यंत आलात त्यामुळे तुम्हाला वाचायचंच आहे. त्याच्यानंतर एडिटोरियल पूर्वी महत्त्वाची सूचना, मी आजच्या मॅगझिनमध्ये PIB इन्क्लूड केलेलं नाही आहे. PIB शक्य झालं ना तर मी आपल्या टेलिग्रामवरती डायरेक्टलीच पाठवण्याचा प्रयत्न करत जाईन, ते पण ट्रान्सलेट करून. ओके, कारण मला ह्या लेक्चरमध्ये जर PIB म्हटलात ना तर ते एकदम फॅक्च्युअल असतं. ओके, व ते फॅक्च्युअल डाटा सांगण्याचं समजून सांगण्याचं पण काही पॉईंट नसतो. फक्त तुम्हाला ना PIB माझ्या टेलिग्रामवरती टाकल्यानंतर पहा, तुम्ही त्याचे नोट्स काढून ठेवा. ओके, तुमच्या वहीमध्ये वगैरे ते लिहून ठेवा प्लीज, एवढं तुम्ही करू शकता. कारण पहा, मी जर हे फॅक्च्युअल डाटा वगैरे सांगायला जर राहिलं ना तर असे अतिशय महत्त्वाचे आर्टिकल वगैरे सुटणार आहेत. हा आहे आपला प्यारा भारत व अशा पद्धतीने आहे पहा, चायना आपल्याला वेढलेला. ओके, चायनाची बाँड्री इथं लागलेली आहे. बरोबर, मग पहा 2017 त्यावेळेस तत्कालीन डिफेन्स मिनिस्टर होते मनोहर पर्रिकर. ओके, मग त्यावेळेस पहा डोकलामचा इश्यू झालेला होता. डोकलामचा इश्यू म्हणजे काय आहे नेमका, तर डोकलामचा इश्यू पहा आता अगदीच आपला मॅपमध्ये सांगावं लागेल ते. तर हे आहे पहा भूटान, हा आपला प्यारा भारत. ओके, प्यारा भारतची ही जी साईड आहे, ओके, इथं आहे सिक्कीम. ओके, व इथं आहे पहा, हे आहे भूटान. ओके, व इथं आहे डोकलाम, हा आहे डोकलाम. तत्पूर्वी मला काय सांगावं लागेल तर हे सिलगुडी कॉरिडॉर. ओके, यालाच आपण काय म्हणतो चिकन नेक
नेक पहा, हा मोठा लट कोंबडा झालेला आहे व इथं आहे त्याची गर्दन, सॉरी इथं आहे त्याची मुंडी व हा आहे त्याची गर्दन. ओके, मग याला जर पकडलं तर सगळं ही जी मुंडी आहे ती मरून जाऊ शकतं. अगदी तशा पद्धतीने आहे हे. ओके, तर याची प्रतिकृती तुम्हाला दिसत असेल, ही चिकन नेक सारखं दिसतं, यामुळे याला आपण चिकन नेक असं नाव दिलेलं आहे. पण ही भारतासाठी अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे पहा. व सिलिगुरी कॉरिडॉर याची जी लेंथ आहे ना ती फक्त 22 किलोमीटर आहे. पण हे सिलिगुरी कॉरिडॉर जे आहे ते अगदीच इंडियासाठी खूप महत्त्वाचं आहे. कारण पहा, एकीकडे नेपाळ आहे, त्यानंतर वरती चायना आहे व इथं परत इंडिया आहे. इथे नेपाळ, इथे बांगलादेश व या दोघांना कॉन्टॅक्टमध्ये जे फक्त एवढाच पॉईंट आहे, ही 22 किलोमीटरची लेंथ आहे. व ही जी 22 किलोमीटरची लेंथ असलेला कॉरिडॉर आहे त्याला सिलिगुरी कॉरिडॉर किंवा आपण त्याला चिकन नेक असं म्हणतो. बरोबर, पॉईंट क्लिअर आहे का? डन. तर पहा, आता डोकलामचा इश्यू 2017 मध्ये झालेला होता व डोकलाम कुठं आहे तर ही भूटान आणि इंडिया मधील जे सिक्कीम आहे या दोघांच्या अंतर्गत आहे. पहा, परत हे दाखवण्याचा मी प्रयत्न करेन, एकच मिनिट द्या. हा, तर पहा, हे आहे सिक्कीम. सिक्कीमच्या इथं अशा पद्धतीने आपली बाउंड्री लाईन होती. ओके, व हा आहे भूटान व इंडिया म्हणजे सिक्कीम आणि हे भूटान या दोघांच्या मध्ये आहे डोकलाम. व इथे चायनाने येऊन काय म्हटलं 2017 मध्ये की बाबा ही माझी बाउंड्री आहे. ओके, मग त्यावेळेस झालेला होता हा 2017चा डोकलाम इश्यू. मग त्यावेळेस भारताला लगेच म्हणजे बेसिकली हे जे डोकलाम आहे ना ते भूटानच्या बॉर्डरचे आहे किंवा इंडिया पण त्या बॉर्डरला मानतं भूटानसाठी. मग लगेच भूटानकडे पहा स्वतंत्र आर्मी वगैरे नाही, तर तिथं इंडियन आर्मीज वर्क करते. मग भूटानने लगेच फोन केलं आपल्याला इंडियाला की बाबा माझ्या प्रदेशामध्ये चायना येत आहे, प्लीज तू मला मदत करण्यासाठी लवकर ये. मग लगेच इंडिया धावत पळत गेला व इथं डोकलामचा इश्यू सॉल्व्ह करण्यासाठी आपण तिथं जाऊन थांबलो. ओके, मग तिथं गेल्यानंतर आपण पहा अगदीच चायनासोबत आपले करार आहेत पहा, त्या करारानुसार आपण तिथं बंदूक वगैरे काही चालवली नाही, पण फक्त आपण तिथं प्रेझेन्स आहोत हे दाखवण्याचा पण त्यांना प्रयत्न केला. मग आज घडीला जर तुम्ही पाहिलात ते इश्यू कसा आहे तर इथे आहे पहा, हे आहे डोकलाम. इथपर्यंत येण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. पण आता ही जी बॉर्डर लाईन आहे, आता थोडक्यात मला ना समजावून सांगण्यासाठी हे थोडंसं क्लिष्ट आहे, पण एकदम सोप्या भाषेत समजावून सांगण्याचा वगैरे मी प्रयत्न करेन. एकच मिनिट द्या, मला थोडंसं दमानं समजावं लागेल तुम्हाला हे, तर लक्षात घ्या. आता हे पहा, इथं आहे भूटान. आता तुम्ही वरी पाहिला असाल भूटान तिथं होता. ओके, हा आहे इंडिया. सॉरी, पेनची शाई जी आहे ती आपण दुसरी चेंज करूयात जेणेकरून तुम्हाला लवकर लक्षात यावी. ओके, तर पहा, हा आहे आपला प्यारा भारत व इथं कोणतं राज्य आहे? सिक्कीम. भारत देशाचा हा आहे सिक्कीम राज्य व इथं आहे भूटान व बाकीचा जो आहे हा उर्वरित चायना आहे. बरोबर. मग पहा, 2017 मध्ये अचानक चायनाला जाग आली. त्यांनी काय म्हटलं की नाही, चायनाची जी बाउंड्री आहे ना ती इथपर्यंत आहे, या डोकलामपर्यंत आहे असं त्यांचं म्हणणं आलं. बरोबर, म्हणजे बेसिकली चायनाची बाउंड्री जी आहे ती गिपमोचीपर्यंत आहे असं 2017 मध्ये चायना म्हणायला लागलं. 2017 मध्ये चायना काय म्हटलं पहा की गिपमोचीपर्यंत माझी बाउंड्री लाईन आहे, त्यामुळे मला इथपर्यंत येऊ द्या म्हणत त्यानं डोकलामपर्यंत इथपर्यंत तो आलेला होता पहा. पण भारत देश कुठपर्यंतची बाउंड्री मानतो तर हे सिंचेला किंवा बतांगलापर्यंतची बाउंड्री लाईन भारत देश मानतो की बाबा चायनाची जी बाउंड्री आहे ती बतांगलापर्यंत आहे इंडियाच्या. आय होप इथपर्यंत पॉईंट समजला असेल. पहिलं ही बॉर्डर कुठपर्यंत होती? बतांगलापर्यंत होती, म्हणजे इथपर्यंत बॉर्डर होती. पण आता त्यांनी काय म्हटलं की नाही, ही बॉर्डर चायनाचं म्हणणं आहे ही गिपमोचीपर्यंत आहे, त्यामुळे तो आतमध्ये येण्याचा प्रयत्न करत होता पण भारत देशाने त्याला येऊ दिलं नाही. तर हा बेसिकली 2017चा इश्यू आहे. हे इथपर्यंत तुम्हाला समजलंय का? ओके, आय होप समजलं असेल नक्कीच. परत मी याला क्लीन करतोय, तुम्ही हे पाहून घेऊ शकता एकदम मॅप. ओके, हा आहे भूटान, हा आहे इंडिया, हा आहे चायना. भूटान आणि चायनाची जी बॉर्डर आहे ती बेसिकली 1860 मध्ये इंग्रजांनी तयार केली होती. पहा, आपण मान्य कोणाची करतो तर इंग्रजांनी जी बॉर्डर तयार केली होती ती आपण बेसिकली मान्य करतो. इंडिया पण मान्य करतं, भूटान पण तीच बॉर्डर इथं बेसिकली मान्य करतं की बाबा 1860 मध्ये जी बॉर्डर बटांगलापर्यंत चाललेली होती तीच बॉर्डर खरी आहे असं आपण मान्य केलं. परंतु चायना म्हटलं की नाही, ते ब्रिटिशांच्या सोबत करार झाला होता, इंडियासोबत आमचा करार कुठलाच झाला नाही किंवा भूटानसोबत पण आमचा कोणताच करार झाला नाही, फक्त ब्रिटिशांसोबतच करार झाला. या निमित्ताने त्यानं काय म्हटलं की नाही, हे बटांगलापर्यंत माझी बॉर्डर नाही तर ह्या गिपमोचीपर्यंत माझी बॉर्डर आहे असं म्हणत तो डोकलामपर्यंत आलेला होता. पण आता सध्याला चायनाला आपण डोकलामपर्यंतच अडवलेला आहे. ओके, आता परत तुम्ही या मॅपमध्ये पाहू शकता. तर चायना काय करत आहे आज घडीला तुम्ही पाहू शकता. तर
हा चायना जो आहे तो आतमध्ये येण्याचा प्रयत्न करत आहे. इथं डोकलाम आहे ना, तर आतमध्ये येण्याचा प्रयत्न करतो आहे. मग आतमध्ये जर तो अशाच पद्धतीने येत राहिला तर तो काय करेल, आपल्या ज्या 7 बहिणी आहेत त्याला डिस्कनेक्ट करेल का नाही, तर बिलकुल डिस्कनेक्ट करेल. हे जे चिकन नेक आहे याला जर त्यांनी गर्दन दाबली, म्हणजे कोंबड्याची जर मुंडी दाबली तर तो कोंबडा मरणार आहे ना, अगदी तशा पद्धतीने होईल पहा. मग त्यामुळेच त्याला तिथंच रोखणं गरजेचं आहे. आय होप इंडिया आणि चायनामधील जो सिलगुरी कॉरिडॉर असू द्यात किंवा जो डोकलामचा इश्यू आहे तो तुम्हाला समजला असेल. आता डोकलामचा इश्यू बेसिकली कुठून आहे, तर भूटान पण त्यामध्ये इन्क्लुडेड आहे. व जे सिलगुडी कॉरिडॉरचा किंवा चिकन नेकचा जो इश्यू आहे तो कोणासोबत आहे, तर तो फक्त भारतासोबतच आहे. कारण सिक्कीमला जोडणारा तो एकच पॉईंट आहे आणि 7 सिस्टर्सला जोडण्याचा पण तो एकच इश्यू आहे. तो एकच आपला पॉईंट आहे. ओके, तर हे अशा पद्धतीने इंडिया आणि चायनाचा इथं बेसिकली इश्यू होता. त्याच्यानंतर पहा अगदी तशाच पद्धतीने आणखीन एक इश्यू झालेला आहे. आता आपण पाहणार आहोत 2020 मध्ये काय झालेलं होतं. ओके, 2020 मध्ये गलवान व्हॅली क्लॅश सर्वांना आठवत असेल. ओके, किंवा ज्याच्या वेळेस ऑपोजिशन वगैरे म्हणतं त्यावेळेस हा इश्यू परत एकदा येत असतो. गलवान व्हॅली क्लॅश किंवा सलमान खानची मूवी येणार वगैरे आहे, याबद्दलचं हे सर्व काही आहे. बरोबर, पण हे गलवान व्हॅली क्लॅश काय आहे किंवा भारत आणि चायनाचं भांडण जम्मू काश्मीरमध्ये कसं आहे हे थोडक्यात आपण पाहणार आहोत. हा आहे आपला प्यारा भारत. व पूर्वीचं जे भांडण पाहिलं आपण ते या साईडचं भांडण पाहिलेलं होतं. ओके, भूटान त्यानंतर सिक्कीम साईडचं ते भांडण होतं. आता आपल्याला पाहायचं आहे जम्मू काश्मीर किंवा लडाख साईडचं भांडण पाहायचं आहे चायनासोबतचं. ओके, प्लीज थोडंसं शब्द जर असतील तर मला फक्त तुम्हाला लवकर समजावं या नात्याने मी थोडेसे वेगळ्या शब्दामध्ये बोलण्याचा प्रयत्न करतोय. ओके, प्लीज माझ्या शब्दांवरती जाऊ नका. चालेल, तर पहा हा आहे प्यारा भारतमधील लडाख व इथं आहे सियाचीन ग्लेशियर. ओके, त्याच्यानंतर हे जे अक्साई चीन प्लेट्यू आहे हे आता अगदीच चायनाने कंट्रोल केलेला आहे, म्हणजे यावरती सध्याला चायनाचं कंट्रोल आहे. ओके, त्याच्यानंतर पहा अक्साई चीन किंवा लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल जरी आता सध्याला मान्य केलेलं असलं तरी चायना काय करत आहे पहा, आतमध्ये येण्याचा प्रयत्न करतच आहे. पण हे प्रदेश जो आहे तो आपल्या भारत देशाचा आहे. बरोबर, मग 2020 साली पहा कोविड लॉकडाऊन होतं व गलवान व्हॅली जी आहे ते अशा पद्धतीने व्हॅली टाईप आहे. ओके, म्हणजे एकदम पूर्ण बर्फाने आच्छादलेला प्रदेश. त्याच्यानंतर म्हणजे तो तुम्हाला समजणार नाही, तुम्ही एकदा प्लीज मॅप पाहून घ्या, त्यामध्ये तुम्हाला गलवान व्हॅली अशा पद्धतीने दिसेल. म्हणजे एकदम 1 2 3 4 गेट अशा पद्धतीने ते आहे. ओके, मग आपल्याला माहिती नव्हतं की इथं चायना येईल म्हणून, परंतु पहा चायनाने तशा पद्धतीने येण्याचा प्रयत्न केला. आय थिंक 5व्या नंबरच्या गेटवर वगैरे काहीतरी त्यांनी आलेले होते. बरोबर, मग पहा हे अक्साई चीन आता अगदीच हे जे आहे ते ॲक्च्युअल लाईन ऑफ कंट्रोल आहे, पण ते आतमध्ये येण्याचा प्रयत्न करत आहेत. व इथं आहे आपली गलवान व्हॅली. त्याच्यानंतर इथं हॉट स्प्रिंग किंवा जॉर्ज एरिया आहे. त्यानंतर इथं पंगोंग लेक UPSCने यावरती प्रश्न विचारलेला आहे. बरोबर, मग हे आतमध्ये येण्याचा प्रयत्न 2020 मध्ये केला होता. मग नक्कीच पहा भारत देशाने पण गलवान व्हॅलीमध्ये वगैरे आपण तशा पद्धतीने त्यांना खदडून लावण्याचा प्रयत्न तिथं नक्की केलेला आहे. त्याच्यानंतर पहा आता अगदीच हा जो प्रदेश आहे इथे पण पहा ना तुम्ही, इथे पण कंट्रोल बाय इंडिया, म्हणजे हा प्रदेश जो आपला आहे किंवा अगदीच आपण कंट्रोल करतो, परंतु क्लेम बाय चायना. इथला हा पण प्रदेश तसाच आहे पहा, म्हणजे बहुतांश ठिकाणी चायना क्लेम करत असतं. हे पहा इथे पण क्लेम करतं, इथं पण क्लेम करतं. ओके, त्याच्यानंतर हा जो प्रदेश आहे तो नेपाळ क्लेम करतं. म्हणजे आपली जी नॉर्थची जी बाँड्री आहे ती खूप चायना आणि नेपाळ यासोबतच म्हणजे भांडणांमध्ये जास्त गेलेली आपला बेसिकली तिथे दिसत आहे. व या वेस्ट साईडची जर तुम्ही पाहिला तर इथे लाईन ऑफ पाकिस्तानची POK आहे, पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर. ओके, मग तुम्हाला आता समजलं असेल की ही गलवान व्हॅली क्लॅश वगैरे काय आहे. तर गलवान व्हॅली क्लॅश म्हणजे काय, चायना आणखीन भारताच्या आतमध्ये येण्याचा प्रयत्न करत आहे. आता लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल जरी असली, म्हणजे हे इथपर्यंत लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल अशा पद्धतीने आहे, पण तो आतमध्ये येण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणजे अगदी हा जर प्रदेश पाहिला तर तो आपल्या भारताचा ओरिजिनल मॅप आहे, पण लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल किंवा अगदीच जे ॲग्रीमेंट आहेत यानुसार भारत देशाने ते मान्य केलेलं आहे. अक्साई चीन जे आहे ते चायनाने ऑक्युपाईड केलेलं असलं तरी आपण तिथं इंटरनॅशनल बॉर्डरमध्ये ते आपणच दाखवतो, म्हणजे तो आपला प्रदेश आहे. पण चायना काय करत आहे, आणखीन आतमध्ये येण्याचा प्रयत्न करत होता. मग 2020 मध्ये आपलं गलवान व्हॅली क्लॅश वगैरे झालेलं आहे. बरोबर, मग त्याला अनुसरून पहा 2020 पासून आपले काय झालेले टॉक चालू झालेले होते. ओके, 2020 पासून आपले टॉक चालू झाले. मग आता पहा तुम्हाला हा इश्यू समजला असेल, इंडिया आणि चायनाचं भांडण कुठपर्यंत आहे आणि कितीपर्यंत आहे. बरोबर, मग पहा इंडिया आणि चायना यांची बॉर्डर तयार कोणी केली होती, तर ब्रिटिशांनी तयार केलेली आहे. बरोबर, व 1955ला जवाहरलाल नेहरू यांना माहिती नव्हतं की हिंदी चीनी भाई त्यांनी पहिल्यांदा म्हटले होते व
त्यांना तोच धक्का लागला पहा की 1962 मध्ये ही छुरा कसं काय खूप असले यांनी पाठीमध्ये. ओके, मग अगदीच थोडंसं इतिहास पाहिला, त्यानंतर इंटरनॅशनल रिलेशन जर तुम्ही शिकलात ना तर तुमचे नक्कीच नजरिया नक्कीच बदलतो भारत देशाला पाहण्याचा वगैरे. मग ती त्याच बेसिसवर आहे. त्यानंतर ही सियाचीन ग्लेशियरची जी कहाणी आहे ना ती तर खूपच बेस्ट आहे पहा. म्हणजे अगदी जर तुम्ही इंटरनॅशनल रिलेशन शिकलात, त्यानंतर पूर्ण UPSCचा जर सिलेबस तुम्ही केलात ना तर नक्कीच पहा तुम्हाला असं वाटतं की अभिमान वाटतं आपण या देशाचे नागरिक आहोत म्हणून. ओके, सॉरी थोडंसं मी भरकटत असतो, पण वापस आल्यानंतर लक्षात येतं की इंडिया चायनाचा जो इश्यू आहे तो नक्कीच ब्रिटिशांपासून राहिलेला आहे, पण वेळोवेळी आपण त्याला टॅकल करण्याचा प्रयत्न नक्की केला. मग त्यासाठीच पहा आपण पंचसूत्री कार्यक्रम पण राबवलेला आहे इंडिया चायनासोबतच, बरोबर. आता त्याला वेळ आल्यानंतर नक्कीच मी त्याबद्दल पण चर्चा करेन. पण पहा 2005 मध्ये आपण काय केलं पहा, हे जे एवढे इश्यू आहेत भारत आणि चायनामध्ये, म्हणजे पहा इथे पण इश्यू दिसत आहे, त्यानंतर इथे XI चीनचा आहे, त्याच्यानंतर इथला इश्यू आहे, येथे हे जे सर्व इश्यू आहेत ना याला आपण काय करूयात तर एकत्रितरित्या करून पाहूयात. असं भारत देशाने 2005 मध्ये भारत आणि चायना दोघांनी पण बायलॅटरल अग्रीमेंट केलं इथं. ओके, इंडिया आणि चायना दोघांनी पण इथं सहमती दर्शवली की बाबा एवढे जे प्रदेशाचे आपले इश्यू आहेत ना आपण त्याला एकत्रितरित्या सॉल्व्ह करूयात, बरोबर. ठीक आहे म्हटलं, भारत देशाने पण त्याला 2005 मध्ये पहा त्याला परवानगी दिली, बरोबर आहे. मग त्याच्यानंतर आलं 2017 डोकलामचा इश्यू, त्याच्यानंतर 2020 मध्ये आला पहा गलवान व्हॅली क्लॅश. मग गलवान व्हॅली क्लॅश नंतर परत आपण काय केलं, हे पंचसूत्री अग्रीमेंट जे होतं, मग लष्करी टीम्स हे सर्व ज्या टीम आहेत त्यांनी काय केले पहा चर्चेला वगैरे तिथं बसायला लागले, बरोबर. मग हे चर्चासत्र पुढे जात जात पहा 2025 मध्ये येऊन टेकलं. 2025 ऑगस्टमध्ये आपल्या देशाचे नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर कोण आहेत सध्याला तर अजित डोवाल आहेत. मग यांची मीटिंग झाली वुंग ही यांच्यासोबत. ओके, त्यांचे काउंटर प्रिंट होते चायनीज. ओके, मग या दोघांमध्ये मीटिंग झाली पहा ऑगस्ट 2025 मध्ये. मग नेक्स्ट टॉक पहा अगदीच मे 2026 मध्ये झालं. मग आता चायनाचं काय म्हणणं आलेलं आहे पहा. चायना काय म्हणतं आता आपण काय करू म्हणजे हे एवढा मोठा इश्यू आहे ना तर एवढ्या मोठ्या इश्यूला आपण गुंडाळून ठेवूयात, फक्त आपण सध्याला सिलगोडी कॉरिडॉर या इश्यूबद्दल सध्याला चर्चा करूयात. ओके, म्हणजे दुसरं काही नाही तर फक्त आपण काय करूयात डोकलामचा 2017 मध्ये जो इश्यू झाला होता ना आपला त्या इश्यूलाच फक्त आपण सध्याला चर्चा करूयात, बाकीचे इश्यू दुसरीकडे राहू द्यात, असं त्यांचं सध्याला म्हणणं आहे चायनाचं. ओके, कुठे गेला तो पहा, त्यासाठी त्यांनी एक हे म्हटलेलं आहे, एक शब्द वापरला पहा, आय थिंक ना मी ती हे टाकलेली नाही आहे, तो शब्द टाकलेला नाही पण द हिंदूमध्ये तो देण्यात आलेला आहे पहा, अर्ली हार्वेस्ट. ओके, हा शब्द त्यांनी वापरलेला आहे. मग चायना काय म्हणते की बाबा अर्ली हार्वेस्टनुसार आपण काय करूता तर पहिल्यांदा हा सिक्कीम किंवा जो भूटानवाला जो इश्यू आहे ना डोकलामचा वगैरे जो इश्यू आहे तो आपण सॉल्व्ह करूयात. आता ह्या डोकलाममधला जो इश्यू हा होता पहा बटांगला पासून ते गिपमोची. ओके, ह्या बटांगला पासूनचं जी बाउंड्री पूर्वीची होती ना ती मला मान्य नाही, तर ह्या गिपमोची पर्यंतची बाउंड्री मला मान्य आहे. मग आपण काय करूता आपण दोघांमध्ये एक अग्रीमेंट करूता, इंडिया आणि चायना या दोघांमध्ये अग्रीमेंट करूता व हे जी गिपमोची पर्यंत जी बॉर्डर लाईन आहे त्याला आपण मान्यता न देता आपण सध्याला ह्या डोकालापर्यंतच मान्य करूयात. ओके, डोकालापर्यंतची सिच्युएशन आपण मान्य करूयात व ह्याला अर्ली हार्वेस्ट ही संकल्पना देऊन आपण फक्त हा इश्यू पहिल्यांदा सॉल्व्ह करून घेऊयात व इथपर्यंतचा अग्रीमेंट आपण करून घेऊयात, असं कोणाचं म्हणणं आहे तर चायनाचं म्हणणं आहे. मग याला लेखक काय म्हणत आहेत म्हणजे अद्याप आपण हे दिलेलं नाही पहा, त्याला प्रत्युत्तर दिलं नाही, कारण हे नुकतंच त्यांनी म्हटलंय की बाबा आपण फक्त सिक्कीमवाला इश्यू तेवढं सॉल्व्ह करून घेऊयात किंवा भूटानवाला तेवढं इश्यू सॉल्व्ह करून घेऊयात, बाकीचा उर्वरित जम्मू काश्मीरवाला जो इश्यू आहे ते पुन्हा सॉल्व्ह करूयात, असं त्यांचं म्हणणं आहे. पण मग आता अगदीच भारत देश पण त्याला विरोधच करणार आहे. पण लेखकांचं काय म्हणणं आहे ते बेसिकली की आपण 2005 मध्ये एक अग्रीमेंट केलेला आहे की जर इश्यू सॉल्व्ह व्हायचा असेल तर सगळा एकदाच इश्यू सॉल्व्ह करूयात, म्हणजे दर दिवशी छोटं आपला करत बसायचं नाही आहे. मग काय गॅरंटी आहे उद्या चालून हा डोकलामपासून पुढे गिपमोचीपर्यंत येणार नाही व भूटानचा पण प्रदेश बळकावणार नाही. व जर हा प्रदेश त्यांनी बळकावला किंवा भारत देशाने आज जर ह्या बटांगला सोडून गिपमोचीपर्यंत किंवा डोकालापर्यंत जर आपण अग्रीमेंट केलं तर ही भूटानसोबत आपली जे मैत्री करार आजपर्यंतचे आहेत ते संबंध दुरावणार नाहीत याची काय गॅरंटी आहे तर नक्कीच दुरावतील पहा, कारण हा भूटानचा प्रदेश आहे व भूटानचा प्रदेश आपण कोणाच्या ताब्यात देत आहोत चायनाच्या ताब्यात देत आहोत. मग हे आपण डायरेक्टली सरासर दोस्ताला आपला धोका दिल्यासारखं होतं, भूटानला आपण धोका दिल्यासारखं होतं. मग यासाठीच पहा लेखक काय म्हणतात की बा हे तुम्ही करू नकात. ओके, त्याच्यानंतर पहा हे जे सध्याला त्रिसूत्री धोरण आहे आपल्या देशाचं म्हणजे 2005 आणि 2025 मध्ये जे चर्चा करण्यासाठी एक गट तयार झालं होतं, फक्त त्याला चर्चा करण्याची परवानगी दिली आहे, त्याला निर्णय घेण्याची परवानगी देण्यात आलेली नाही आहे. निर्णय त्यांनी घेऊ शकत नाहीत असं आपल्या भारत देशाने ठणकावून सांगणं गरजेचं आहे. कारण जर करायचं असेल तर ही गलवान व्हॅलीचं पण क्लॅश आताच सॉल्व्ह करा, अन्यथा सिक्कीमचा तुम्ही सॉल्व्ह करू नकात. कारण
काय होईल पहा, जर तुम्ही ह्या डोकालापर्यंतचा पण इश्यू सॉल्व्ह जर केलात, व तो भूटानच्या मार्गाने जर भारत देशामध्ये यायला लागलं तर काय होईल पहा, चिकन नेकला त्यानं पूर्णतः गर्दन मरून टाकल. मग हा जो पूर्णतः प्रदेश आहे तो कोणाला जाईल, बाय बाय टू चायना. ओके, आय होप तुम्हाला पॉईंट समजत असेल. जर तुम्ही आज घडीला फक्त एका गोष्टीसाठी जर मान्य केलात तर अगदीच पहा पुढच्या सर्व गोष्टी तिथं मान्य चायना करून घेईल. मग यासाठीच आपल्याला हे करायचं नाही आहे व भारत देश पण त्याच भूमिकेवर नक्की राहील ठाम. ओके, कारण आपल्याला आपल्या डिप्लोमॅट्सवरती वगैरे नक्की भरोसा आहे. पण तुम्हाला ही इश्यू काय होता हे माहिती असणं गरजेचं आहे व करंट अफेअर्स आणि त्यासोबतच पहा इंटरनॅशनल रिलेशनसाठी खूप महत्त्वाचं आहे. आता इंटरनॅशनल रिलेशनमध्ये काय असतं पहा, तर अगदीच आपलं 1860 पासूनचे 2005 पर्यंतचे जे सगळे ॲग्रीमेंट आहेत ते पाठवणं गरजेचे आहेत. त्याच्यानंतर करंट अफेअर्समध्ये सध्याला काय काय चर्चा होत आहे हे जर तुम्हाला माहिती असतात तर तेच आहे इंटरनॅशनल रिलेशन. त्याच्यानंतर मी तुम्हाला हे सांगितलं, सायबर अटॅकवरचा जो प्रश्न सांगितला ना तो आहे करंट अफेअर्समधील इंटरनल सिक्युरिटीचा इश्यू. ओके, विद्यार्थ्यांचा कमेंट आलेला होता की सर इंटरनल सिक्युरिटी आणि इंटरनॅशनल रिलेशनची करंट अफेअर्समधून तयारी कशी करायची, तर हे अशाच पद्धतीने करायची. मग त्यासाठी तुम्हाला फक्त पहा एकदा PYQ पाहायचे असतात व दुसरीकडे सिलेबस तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. सिलेबसवरून PYQ कसे काढले जातात हे जर समजलं ना तर तुम्ही करंट अफेअर्समधून सगळे पॉईंट तिथं लिंकवर जस्ट तुम्ही नक्की करून घेऊ शकता. ओके, बाकी पहा हे मॅप वगैरे सर्व मी काही दिलेलं आहे, मी जे काही एक्सप्लेन केलेलं आहे ते यामध्ये ऑलरेडी टाकलेलं आहे. शक्य झालं तर तुम्ही वाचून घेऊ शकता, अन्यथा माझा परत एकदा व्हिडिओ पहा, तुम्हाला हे सर्व गोष्टी समजून येतील. ओके, त्याच्यानंतर PIBचं मी अद्याप तुम्हाला अपडेट दिलेलं नाही, तर लवकरच मी PIBची जी अपडेट आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकेन, मग ते तुम्हाला स्वतःहून लिहून काढायचे आहे. आय होप सर्व तुम्हाला समजलेले आहेत पॉईंट. याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर मला नक्की सांगू शकता. धन्यवाद.